Hi everyone, Akash this side. So as a developer, as a fresher किंवा as a experienced guy, CI/CD हा वर्ड तुम्ही खूप ऐकला असेल. सो CI/CD म्हणजे नक्की काय? चला समजून घेऊया एकदम सरळ, सोप्या आणि आपल्या भाषेत. ऑलराईट. युजुअली जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी प्रोसेस असते ती काय असते की एक डेव्हलपर आहे. तो डेव्हलपर कोड लिहितो आणि GitHubवरती पुश करतो. हा पुश केलेला कोड मग जातो बिल्ड सर्व्हरवरती. आता हा बिल्ड सर्व्हर कशासाठी यूज होतो? तर ह्या बिल्ड सर्व्हरमध्ये जी पण ॲप्लिकेशनचा कोड लिहिलेला आहे त्या ॲप्लिकेशनचा बिल्ड किंवा पॅकेज क्रिएट होतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जर जावाची ॲप्लिकेशन असेल तर युजिंग मेवेन किंवा ग्रेडल हे जे बिल्ड टूल्स आहेत, हे बिल्ड टूल्स क्रिएट करून तो कोड कंपाईल होतो. कंपाईल करून त्याचं एक पॅकेज क्रिएट होतं. पॅकेज म्हणजेच काय की आर्टिफॅक्ट बोलतो, की हा संपूर्ण कोड एका जार किंवा वॉर फाईलमध्ये आपण टाकतो आणि त्या जार किंवा वॉर फाईलला तुम्ही आर्टिफॅक्ट म्हणू शकता. असंच आपल्याकडे जर झिप फाईल असेल, टार फाईल असेल तर त्याला देखील आपण आर्टिफॅक्ट बोलू शकतो. हा क्रिएट झालेला आर्टिफॅक्ट मग नंतर एका रिपॉझिटरी मॅनेजमेंटमध्ये जातो. आता ह्या रिपॉझिटरी मॅनेजमेंट म्हणजे काय? रिपॉझिटरी मॅनेजमेंट म्हणजे जे पण आर्टिफॅक्ट आपल्या ॲप्लिकेशनचे क्रिएट झालेले आहेत ते आर्टिफॅक्ट स्टोअर करण्यासाठी एक सेंट्रल जागा असते किंवा एक सेंट्रल लोकेशन असते. त्याला आपण आर्टिफॅक्ट मॅनेजमेंट रिपॉझिटरी असे म्हणतो. इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं तर नेक्सस नावाचा एक टूल आहे. तो खूप एक पॉवरफुल असा टूल आहे जो सगळे आर्टिफॅक्ट स्टोअर करण्यासाठी यूज होतो. नंतर हा रेपॉझिटरी मॅनेजर किंवा हा जो रेपॉझिटरी आहे, ही रेपॉझिटरी यूज होते टेस्ट सर्व्हरवरती ती पर्टिक्युलर ॲप्लिकेशन डिप्लॉय करण्यासाठी. टेस्ट सर्व्हरवरती ॲप्लिकेशन ज्यावेळेस डिप्लॉय होते त्याच्यानंतर टेस्टर्स येतात. टेस्टर्स त्या ॲप्लिकेशनला टेस्ट करतात. त्याच्यामध्ये लोड टेस्टिंग, स्ट्रेस टेस्टिंग आणि बाकी सगळ्या टाईपच्या टेस्टिंग इकडे परफॉर्म होतात. आता ह्या टेस्टिंग झाल्यानंतर टेस्टर्स गो अहेड देतात की हा पर्टिक्युलर जो कोड आपण लिहिलेला होता हा कोड आपण प्रोडक्शन एन्व्हायरमेंटवरती टाकू शकतो आणि ही एंटायर प्रोसेस पूर्ण होते. आता हा तर झाला आयडियल सिनारिओ. आता रिअल लाईफमध्ये हा सेम सिनारिओ विदाउट एनी इश्यूज, विदाउट एनी बग्स होतो का? देन आन्सर इज नो. रिअल लाईफमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वी आर ऑल ह्युमन्स अँड वी आर टेंड टू मेक सम सॉर्ट ऑफ मिस्टेक्स. तर युजली ज्यावेळेस आपण एखाद्या ॲजाईल मेथोडॉलॉजीने ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस 2 ते 3 आठवड्याची एक स्प्रिंट असते. ह्या स्प्रिंटमध्ये एखादा डेव्हलपर डे इन डे आउट काम करून एखादा कोड लिहितो. तो लिहिलेला कोड मग नंतर गिटहबमध्ये पुश होतो. हा पुश झालेला कोड नंतर मग बिल्ड सर्व्हरवरती जातो आणि मग ह्या बिल्ड सर्व्हरवरती त्याचा आर्टिफॅक्ट क्रिएट होतो. आता इकडे या डेव्हलपरने 2 ते 3 आठवडे स्पेंड करून आपली मेहनत करून तो कोड गिटहबवर टाकलेला आहे आणि गिटहबवरून मग तो बिल्ड सर्व्हरवरती बिल्ड होतोय. आता लेट्स अज्युम की 2 ते 3 आठवड्याचा टाइम स्पेंड करून ह्या डेव्हलपरने जो कोड लिहिला चुकून त्याने एखादा चुकीचा कमिट केला असेल आणि हा चुकीचा कमिट ज्यावेळेस बिल्ड सर्व्हरवर येतो त्यावेळेस त्याचा बिल्ड होत नाही. म्हणजेच काय की ते आर्टिफॅक्ट क्रिएट होत नाही. आर्टिफॅक्ट जर क्रिएट नाही झाली तर रिपॉझिटरीमध्ये लेटेस्ट कोड जाणार नाही. हा लेटेस्ट कोड मग पुन्हा टेस्टिंग सर्व्हरवरती जाणार नाही आणि जर टेस्टिंग सर्व्हरवरती नाही गेला तर मग टेस्टर्सना तो कोड किंवा ती फंक्शनॅलिटी टेस्ट करता येणार नाही. आता इकडे जर आपण बघितलं तर 2 ते 3 आठवड्याचा टाइम फ्रेम हा काही छोटा टाइम फ्रेम नाही आहे. इकडे जर समजा डेव्हलपरकडे एखादी अशी फंक्शनॅलिटी असते की ज्यावेळेस तो एखादा छोटासा कोड स्निपेट पण लिहितोय त्यावेळेस तो गिटहबमध्ये पुश करेल आणि गिटहबमध्ये पुश केल्यानंतर इमिडिएटली त्याची एक बिल्ड क्रिएट होईल आणि बिल्ड क्रिएट झाल्यानंतर जर ती बिल्ड फेल होते तर इमिडिएटली त्याला नोटिफिकेशन पण येईल. जर अशी काही जर फंक्शनॅलिटी आपल्याकडे अवेलेबल असेल तर इमिडिएटली डेव्हलपर त्याच्या चुकीच्या कमिटवरती किंवा जर त्याने चुकून एखादा कोड कमिट केलेला आहे तो कोड करेक्ट करू शकतो, पुन्हा गिटहबमध्ये पुश करू शकतो आणि इमिडिएटली त्याची एक वर्किंग बिल्ड क्रिएट होऊ शकते आणि मग पुढच्या ज्या पण प्रोसेसेस आहेत, फॉर एक्झाम्पल रेपॉझिटरीमध्ये आर्टिफॅक्ट पुश होणं, टेस्टिंग सर्व्हरवरती डिप्लॉय होणं आणि प्रोडक्शनवरती डिप्लॉय टेस्ट करून झाल्यानंतर होणं, ह्या सगळ्या स्टेप्स इझिली होऊ शकतात. सो हाच जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे जो आधी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफसायकलमध्ये येत होता तोच प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह करण्याचं काम कंटिन्युअस इंटिग्रेशन करतं. आता कंटिन्युअस इंटिग्रेशनमध्ये काय होतं की ज्यावेळेस पण डेव्हलपर कोणताही छोट्यातला छोटा कोड ज्यावेळेस कमिट करतो गिटहबवरती त्यावेळेस इमिडिएटली त्याच्या कमिटसोबत एखादी बिल्ड क्रिएट होते आणि ती बिल्ड चेक करते की त्याने लिहिलेला कोड बरोबर आहे का. त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे बिल्ड टूल्स पण अवेलेबल असतात. हे बिल्ड टूल्स मेवेन आणि ग्रेडल हे जे 2 बिल्ड टूल आहेत हे जावा स्पेसिफिक आहेत. असेच आपल्याला प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज स्पेसिफिक वेगवेगळे बिल्ड टूल बघायला मिळतात. मग इमिडिएटली ज्यावेळेस त्याच्या कमिटसोबत
ही बिल्डची प्रोसेस रन होते त्याला एक नोटिफिकेशन जातं की त्याचा कोड प्रॉपरली बिल्ड झालेला आहे की नाही. जर त्याला इमिडिएटली एक नोटिफिकेशन गेलं तर त्याच्यावरती तो इमिडिएटली काम पण करू शकतो आणि जी एंटायर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी प्रोसेस आहे ती इझिली आणि रॅपिडली कंप्लीट होऊ शकते. सो दिस इज द बिगेस्ट ॲडव्हान्टेज व्हेन वी टॉक अबाउट कंटिन्युअस इंटिग्रेशन, की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या लाईफ सायकलमध्ये लवकरात लवकर आपण जे पण डिफेक्ट्स असतील किंवा जे पण इश्यूज असतील ते आपण फिगर आउट करतो आणि ते फिगर आउट करून झाल्यानंतर इमिडिएटली ती इन्फॉर्मेशन किंवा ती नोटिफिकेशन डेव्हलपर्सला किंवा कन्सर्न पर्सनला जाते आणि तो इमिडिएटली त्या गोष्टीवरती ॲक्शन घेऊन ते करेक्ट व्हर्जन गिटहबमध्ये पुश करून पुन्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी लाईफ सायकल पुन्हा तो कोड पुश करून ती जी फेल झालेली बिल्ड आहे ती पुन्हा जनरेट होते. सो इन अ नटशेल कंटिन्युअस इंटिग्रेशन ही अशी प्रोसेस आहे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या लाईफ सायकलमध्ये डिफेक्ट्स किंवा बग लवकरात लवकर कसे फिगर आउट करता येतील युजिंग ऑटोमेशन. म्हणजेच काय की ज्या क्षणाला डेव्हलपर त्याचा कोड कमिट करतो त्याच मोमेंटला त्या कोडची एक बिल्ड क्रिएट होते. जर ती बिल्ड सक्सेसफुल असेल किंवा त्या बिल्डमध्ये जर काही इश्यू असेल तर इमिडिएटली ते इश्यूज डेव्हलपरला इन्फॉर्म केले जातात आणि डेव्हलपर इमिडिएटली त्याच्यावर काम करून ते इश्यूज रिझॉल्व्ह करतो. सो दॅट पुढे आर्टिफॅक्ट क्रिएट होते. आर्टिफॅक्ट क्रिएट होऊन रिपॉझिटरीमध्ये पुश होऊन पुन्हा टेस्ट सर्व्हरवरती ती बिल्ड डिप्लॉय केली जाते. इमिडिएटली टेस्टर्स त्याच्यावरती टेस्ट करू शकतात आणि त्याच्यानंतर मग तो टेस्ट केलेला कोड प्रोडक्शन एन्व्हायरमेंटवरती स्टोअर करू शकतो. सो ह्या पूर्ण प्रोसेसमधला जो पहिला इनिशियल पार्ट आहे रेपॉझिटरी किंवा आर्टिफॅक्ट क्रिएशन पर्यंतचा हा पार्ट म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन. आता या कंटिन्युअस इंटिग्रेशन या प्रोसेसमध्ये जर आपल्याला बघायचं असेल की कोणते कोणते टूल्स इन्व्हॉल्व आहेत तर डेव्हलपरसाठी आपल्याकडे IDE अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल IntelliJ म्हणून एक IDE आहे, VS Code म्हणून एक IDE आहे, त्याच्याबरोबर Eclipse म्हणून एक पॉप्युलर असा IDE आहे फॉर जावा ॲप्लिकेशन्स. सो हे काही एक्झाम्पल आहेत जे डेव्हलपर्सना हेल्प करतात कोड लिहिण्यासाठी आणि त्याच्यासोबत व्हर्जन कंट्रोल सिस्टम सोबत हे सगळे IDE कनेक्टेड असतात. आता या व्हर्जन कंट्रोल सिस्टमसाठी पण आपल्याकडे वेगवेगळे टूल आहेत. फॉर एक्झाम्पल गिटहब हा एक पॉप्युलर टूल तर झालाच, त्याच्यासोबत आपल्याकडे बिटबकेट हा एक अजून एक टूल अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये डेव्हलपर्स आपला कोड पुश करू शकतात. आणि जर पुढे बिल्ड टूलची जर गोष्ट करायची झाली तर त्याच्यासाठी आपल्याकडे मेवन म्हणून एक टूल आहे, अँट म्हणून एक टूल आहे, ग्रेडल म्हणून एक टूल आहे आणि मेक ह्या नावाचा देखील एक टूल आहे. असे खूप सारे टूल्स वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेससाठी अवेलेबल आहेत. आणि ह्याच्या पुढची स्टेप म्हणजे जी रेपॉझिटरी आहे त्या रेपॉझिटरीसाठी सुद्धा आपल्याकडे वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल ज्या नेक्ससची गोष्ट केली तो सोना टाईपचा नेक्सस, त्याच्यानंतर आपल्याकडे JFrog म्हणून एक टूल आहे, आर्काइव्ह म्हणून एक टूल आहे आणि अशासारखेच अजून खूप सारी इंडस्ट्रीमध्ये रेपॉझिटरी किंवा आर्टिफॅक्ट मॅनेजमेंट टूल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी कंटिन्युअस इंटिग्रेशनची प्रोसेस आहे ही प्रोसेस पार पाडण्यासाठी आपल्याकडे जे फ्रेमवर्क किंवा जे टूल्स अवेलेबल आहेत ते आहेत जेनकिन्स, त्याच्यानंतर तुम्ही यूज करू शकता सर्कल CI, त्याच्यासोबत आपल्याकडे TeamCity नावाची अजून एक ॲप्लिकेशन किंवा फ्रेमवर्क अवेलेबल आहे, बॅम्बू CI म्हणून अजून एक टूल किंवा फ्रेमवर्क देखील अवेलेबल आहे. सो असे बरेचसे टूल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे कंटिन्युअस इंटिग्रेशन ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आपल्याला हेल्प करतात. सो आय होप की तुम्हाला कंटिन्युअस इंटिग्रेशन पूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या लाईफ सायकलमध्ये कंटिन्युअस इंटिग्रेशन हा वर्ड कसा फिट होतो आणि कंटिन्युअस इंटिग्रेशन काय आहे हे आता समजलं असेल. ऑलराईट, आता ही तर आपण बघितली कंटिन्युअस इंटिग्रेशनची प्रोसेस की जर मला एखादी ॲप्लिकेशन डेव्हलप करायची आहे तर डेव्हलपर कोड लिहेल, त्याच्यानंतर तो बिल्ड सर्व्हरमध्ये जाईल. बिल्ड सर्व्हरमध्ये जर काही फेलियर किंवा सक्सेस जर आला तर त्याचं एक नोटिफिकेशन डेव्हलपरला जाईल. पुढे त्याचा आर्टिफॅक्ट क्रिएट होऊन रेपॉझिटरीमध्ये पुश होईल. सो ही एंटायर प्रोसेस आपली झाली कंटिन्युअस इंटिग्रेशनची. सो आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो कंटिन्युअस डिप्लॉयमेंटचा पार्ट आहे. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दॅट. आता कंटिन्युअस डिप्लॉयमेंट ही एक अशी प्रोसेस आहे की ज्या केसमध्ये आपण जी सॉफ्टवेअर डिप्लॉयमेंटची प्रोसेस फॉर एक्झाम्पल रेपॉझिटरीमधून एखादी वॉर किंवा जार फाईल डाउनलोड करणं, ती एखाद्या सर्व्हरवरती डिप्लॉय करणं, ती टेस्टरसाठी अवेलेबल करून देऊन जर सगळं काही ठीक चालत असेल तर त्याच्यानंतर पुन्हा प्रोडक्शनवरती डिप्लॉय करणं, ही एंटायर प्रोसेस ऑटोमेटेड होते कंटिन्युअस डिप्लॉयमेंटच्या केसमध्ये. आता डिप्लॉयमेंटमध्ये फक्त आर्टिफॅक्ट डिप्लॉयमेंट ही एकच गोष्ट येते का? तर नाही. जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअस डिप्लॉयमेंट किंवा एक नॉर्मल डिप्लॉयमेंटच्या केसमध्ये पहिल्यांदा आपल्याला एक सर्व्हर प्रोव्हिजन करावं लागतो की कोणत्या सर्व्हरवरती आपल्याला ही ॲप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे. त्याच्यानंतर त्या ॲप्लिकेशनच्या रिलेटेड काही जर डिपेंडन्सीज असतील त्या डिपेंडन्सीज जर आपल्याला त्या सर्व्हरवरती टाकायच्या असतील तर त्या कराव्या लागतात.
त्याच्यानंतर जर सर्व्हरचे काही कॉन्फिगरेशन चेंजेस करायचे आहेत किंवा नेटवर्क रिलेटेड काही कॉन्फिगरेशन करायचे, फॉर एक्झाम्पल कोणता IP ॲड्रेस द्यायचा आहे, त्याच्यानंतर डोमेन नेम कोणतं द्यायचं, ह्या सगळ्या जर गोष्टी करायच्या असतील त्या, आणि मग शेवटी येतं की आर्टिफॅक्ट डिप्लॉयमेंट म्हणजेच ॲक्च्युअल ॲप्लिकेशनचा कोड डिप्लॉय करणं. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मॅन्युअली करायच्या झाल्या तर रिपॉझिटरीवरून टेस्ट सर्व्हरवरती जाणं, टेस्ट सर्व्हरवरून मग प्रोडक्शन सर्व्हरवरती जाणं ही खूप स्लो आणि एक लेंथी प्रोसेस होऊन जाईल. आणि ह्याच्यामुळेच डेव्हऑप्सच्या केसमध्ये कंटिन्युअस डिप्लॉयमेंट हा ऑप्शन अवेलेबल आहे. या ऑप्शनमध्ये काय होतं की ज्या पण ॲप्लिकेशनची आपल्याकडे आर्टिफॅक्ट अवेलेबल आहे त्याची डिप्लॉयमेंटची प्रोसेस आपण ऑटोमेट करू शकतो, सो दॅट ती इझिली टेस्टर्सना अवेलेबल राहील विदाऊट एनी मॅन्युअल इंटरव्हेन्शन. म्हणजेच काय की सर्व्हर प्रोव्हिजनिंग ही जी गोष्ट आहे ती इझिली होऊन जाईल विथ दी ऑटोमॅटिक प्रोसेस. डिपेंडन्सी जर काही इन्स्टॉल करायच्या असतील तर त्या पण होऊन जातील. जर काही कॉन्फिगरेशन चेंजेस करायचे आहेत, नेटवर्क रिलेटेड कॉन्फिगरेशन आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या ऑटोमेटेड वेमध्ये होऊन जातील. आणि लास्टला जो ॲप्लिकेशनचा कोड जो पण डिप्लॉय करायचा आहे तो पण एका ऑटोमेटेड मॅनरमध्ये होऊन जाईल. सो ह्यालाच आपण बोलतो कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. आता ह्या केसमध्ये तुम्ही दोन टर्म्स इंटरचेंजेबली ऐकाल, विच इज कंटिन्युअस डिप्लॉयमेंट अँड कंटिन्युअस डिलिव्हरी. आता ते नक्की काय असतं ते अंडरस्टँड करूया. ओके, सो लेट्स अंडरस्टँड की कंटिन्युअस डिलिव्हरीच्या केसमध्ये नक्की काय होतं. सो कंटिन्युअस डिलिव्हरीमध्ये काय होतं की डेव्हलपर राईट्स देअर कोड, मग तो कोड बिल्ड सर्व्हरमध्ये बिल्ड होतो, बिल्ड झालेला कोड रेपॉझिटरी मॅनेजरमध्ये जातो, रेपॉझिटरी मॅनेजमेंटमध्ये जाऊन मग तो टेस्ट सर्व्हरवर देखील डिप्लॉय होतो. आता जी शेवटची स्टेप आहे की ज्यावेळेस टेस्टिंग कंप्लीट होते आणि टेस्टर्सकडून पण गो अहेड येतं, त्यावेळेस आपण इमिडिएटली तो प्रोडक्शन सर्व्हरवरती डिप्लॉय करत नाही. आता आपण प्रोडक्शन सर्व्हरवरती डिरेक्टली का नाही डिप्लॉय करत, कारण त्याच्यासाठी आपल्याला मॅनेजर्स किंवा CTO किंवा जे पण स्टेक होल्डर्स असतील त्या सगळ्यांची आपल्याला पहिला परमिशन लागते. त्यांनी ज्यावेळेस परमिशन दिली किंवा त्यांनी ज्यावेळेस गो अहेड दिलं त्याच्यानंतरच मॅन्युअल प्रोसेस असते प्रोडक्शन सर्व्हरवरती एखादी आर्टिफॅक्ट किंवा एखादी ॲप्लिकेशन डिप्लॉय करण्यासाठी. सो कंटिन्युअस डिलिव्हरीमध्ये प्रोडक्शनवरती डिप्लॉय करायच्या आधी एक मॅन्युअल प्रोसेस फॉलो करावी लागते. आणि हे जर आपण कंटिन्युअस डिप्लॉयमेंटची जर गोष्ट केली तर तिकडे पण डेव्हलपर्स कोड लिहितो, तो लिहिलेला कोड मग गिटहबमध्ये पुश होतो, त्याच्यानंतर बिल्ड सर्व्हरवरून त्याची एक आर्टिफॅक्ट जनरेट होते, जनरेटेड आर्टिफॅक्ट मग रेपॉझिटरीमध्ये किंवा आर्टिफॅक्ट मॅनेजरमध्ये पुश होते, तिकडून तो कोड जातो टेस्ट एन्व्हायरमेंटवरती, टेस्टिंगवरती किंवा टेस्ट एन्व्हायरमेंटवरती कोड तो पहिला टेस्ट होतो आणि जर सगळं काही ठीक असेल तर तो ऑटोमॅटिकली कोड आपला प्रोडक्शन सर्व्हरवर देखील डिप्लॉय होतो. सो आता ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कंपनी वाईज चेंज झालेली दिसेल. काही कंपन्यांमध्ये कंटिन्युअस डिप्लॉयमेंट चालते, काही कंपन्यांमध्ये कंटिन्युअस डिलिव्हरी चालते. सो कंपन्यांच्या पॉलिसी वाईज तुम्हाला कंटिन्युअस डिलिव्हरी किंवा कंटिन्युअस डिप्लॉयमेंट या दोघांपैकी कोणती गोष्ट करायची आहे ते डिसाईड करावं लागेल. आता जर टूल्सची गोष्ट करायची झाली तर Ansible सारखे किंवा पपेट किंवा शेफ सारखे जे टूल्स आहेत ते एखाद्या ऑपरेटिंग सिस्टमवरती टूल्स किंवा सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करण्यासाठी यूज होऊ शकतात. टेराफॉर्म आणि सी फॉर्मेशन सारखे जे टूल्स आहेत ते सर्व्हर प्रोव्हिजनिंगसाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनसाठी हेल्प करू शकतात. आणि जी कंटिन्युअस डिप्लॉयमेंटची किंवा डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे ती जेनकिन्स किंवा ऑक्टोपस डिप्लॉय ह्यासारखे टूल्स आपल्याला हेल्प करू शकतात. याच्यासोबत आपल्याकडे हेल्म चार्ट्स अवेलेबल आहे, कोड डिप्लॉय अवेलेबल आहे, गिटलॅब सारखे टूल्स देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो आय होप CI/CD म्हणजे काय हे आता तुम्हाला समजलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर CI/CD रिलेटेड तुमचे काही क्वेश्चन्स किंवा क्वेरीज असतील तर मेक शुअर यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो. आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साईड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.